बरं मित्रांनो, आता आपण जे पाहतोय की आपला भारत हा एकसंध देश आहे, बरोबर. आपल्या भारतात अनेक अस्मिता, प्रांतिक अस्मिता, अनेक वेगवेगळे रंगभूषा, वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. पण हा आपला जो तिरंगा आहे तो कायम एकसंध आहे. आता तुम्हाला दिसताना ते संस्कृतीचे ते 3 कलर दिसत आहेत तिथे, ते आपण बघूयात. हे संस्कृतीचे 3 रंग, आणि म्हणजे हे तुमच्या संक्रांत, पोंगल आणि वेगवेगळ्या तुमची जी नावं आहेत त्याच्याप्रमाणे वेगळे आहेत, बरोबर. पण वेगळं आहे ना, वेगळं आहे. मग आता बघूयात काय होतंय. काय काय नवीन करताय भाऊ. 3 वेगळे रंग आहे भाऊ. 3 रंग आहेत आणि हे दिसतंय काय रिंग. कसले रिंग आहे भाऊ यार. काय माहिती. या 3 रंगात ज्या 3 रंग आहेत यांचा रंग आहे काळा, म्हणजेच ब्लॅक. तुम्हाला माहिती आहे हा ब्लॅक रंग का निवडलाय आज? कारण तुमच्या मनातलं जे मतभेद आहे, जी विषमता आहे ती ही ब्लॅक कलरने आपण दाखवतोय. पण एक लक्षात ठेवा, आपण भारत जसा एकसंध आहे तशी आपली भारत सुद्धा एकसंध होऊ द्या. तुम्हाला ते पडलेलं दिसतच नाही तुमच्या चेहऱ्यावरनं, पण आता गंमत बघूया. सगळे वेगळे तुकडे म्हणे एक संध. बाबा सगळेजण म्हणा आम्ही एकसंध आहोत. वी आर ऑल टुगेदर. हे सेलिब्रेशनचे स्पिरिट आहे ते एकत्र आहे. आम्ही एक संघ आहोत, एक संघ आहोत. काळ्याचं अशी पिसं कशी बदलतो तो. आता आपण प्रेक्षकांना पण म्हणायला सांगू संक्रांतीच्या शुभेच्छा. माझी तर काळे होते की सगळे. असं वाटतंय की जेव्हा प्रेक्षक जेव्हा खूप खास असतात तेव्हा मॅजिक आपोआप वर्क व्हायला लागते. तर आता तिसरा परत जो आयटम आहे त्याला सगळ्यांनी म्हणा आपण सगळे एकत्र आहोत. आपण सगळे एकत्र आहोत. थोडं थोडं पटायला लागलं. पण तुम्हाला हे तरी 3 जे रंग आहेत, या 3 रिंग्स आहेत, या वेगळ्या दिसतात, बरोबर. बरोबर. तेच तू. तर तुमचं जे म्हणणं होतं की आम्ही एकत्र कसे, हे तर वेगळे आहेत. संक्रांत, पोंगल, लोहरी सगळे वेगवेगळे आहेत. बरं आता बघूयात आपण तुमच्यातला एकात्मतात किती आहे ते बघूयात. आता परत काळे करणार आहोत. बरं आता तिघे एकत्र गेलेत तर सगळ्यांनी माझ्याबरोबर म्हणा जय महाराष्ट्र, जय भारत. जय महाराष्ट्र, जय भारत. आई